असलेले सर्व आणि आज यूट्यूब आज या ठिकाणी बसून जगामध्ये हे मॅच बघितले जातात, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगेन, मी जेव्हा परदेशामध्ये गेलो होतो तेव्हा आपल्या इकडचे मंडळी जी तिकडे कामाधंद्यासाठी गेलेले आहेत ते आवर्जून मॅच बघतात, आवर्जून बघतात. म्हणजे मला सांगण्यात तात्पर्य काय की इथे खेळताना तुम्ही अशा पद्धतीने खेळलं पाहिजे का फक्त तलावपाड्यामध्ये आपलं तलावपाड्यामध्येच तुम्हाला कोण बघते असं समजू नका, तुम्हाला पूर्ण जग बघते. त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स जो आहे अतिशय चांगल्या दर्जाचा तुम्ही करून दाखवा. कधीतरी एखादा कॉल येईल तुमचा नंबर पण लागू शकतो. त्याच्यामुळे जी लेवल आहे ती अजून चांगली उंची वाढवा त्याची. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, थँक्यू सो मच साहेब. आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचा आम्ही शाही सन्मान करणार आहोत. बोईसर विधानसभा बहुजन विकास आघाडी माजी आमदार साहेब राजेजी पाटील साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान करतोय. या ओव्हरच्या नंतर आपण सन्मान करणार आहोत, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण मैदानाच्या दिशेने जाऊयात. अप्रतिम दर्जाची मॅच इथे रंगली आहे. इथून सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. आमच्यापर्यंत इथून माहिती पोहोचवली जाते. एका साईडला प्रदीप तर दुसऱ्या साईडला मदन. योगेश बॉलिंग मार्कवरती आडव्या बॅटने चांगला फटका इथे सजवला. फिल्डर ते बॉलच्या पाठीमागे जोपर्यंत बॉलला स्टॉप केला जाईल दुसऱ्या करता प्रयत्न इथे हानामध्ये बराच टाइम झाला आहे आणि इथून एकाने संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या बॉलचा आपण विचार केला तर पहिल्या बॉलवरती देखील सिंगल बघितली आहे, दुसऱ्या बॉलवरती देखील आपण सिंगलच बघितली आहे आणि त्याच्यानंतर ओव्हर नंबर 1 ला इथून सुरुवात आहे. ऑन साईडला तून आणखी एकदा चांगला फटका सजवला. फिल्डर आहे बाउंड्री लाईन वरती तैनात. एक धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या करता इथून प्रयत्न बिलकुल दिसत नाहीये. संतुष्ट होत आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 धाव फलकरती. एका साईडला आपण बघितलं तर गावदेवी कॅन्डिडेटचा संघ त्यांच्या विपक्षामध्ये एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा. प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. कार्तिक दादा पाटील यांच्या माध्यमातून मॅन फ्रॉम USA अमेरिकेच्या माध्यमातून ते मॅच बघतायत तर त्यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा देखील वर्षावतोय. आणि आमदार साहेबांनी देखील सांगितलं होतं की फक्त तुम्हाला तलाव पाडा नव्हे तर तुम्हाला पूर्ण जग बघताय. तुम्ही या मैदानावरती खेळतात पण अक्षरशः तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सर्व काही विश्व बघताय. तर तुम्ही कसं परफॉर्मन्स करता त्याच्यावरती देखील वारंवार नजर ठेवली जाते. 4 बॉलचा खेळ संपला. धावफलक 5च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर नंबर इथून 1 ला चांगल्या प्रकारे इथून सुरुवात झाली. एंड कशा प्रकारे त्याच्यावरती देखील आम्ही नजर ठेवतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून वेगवान अपील तर झाली आहे. पंचांच्या नजरेमध्ये इथे बघा इथून फलंदाज सेफ आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 1 मधील पॉवर प्ले मधील पहिलं जे पॉवर प्लेचं षटक आहे कंपल्सरी त्याच्यामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुल टॉस बॉलला मैदानादरम्यान थारा नाहीये. बॉल सरळ प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये षटकार. थँक्यू डीजे. आमदार साहेबांचा स्वागत सत्कार बघा षटकाराच्या साह्याने केला जातोय. तर विजयजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. बोईसर विधानसभा बहुजन विकास आघाडी माजी आमदार साहेब राजेजी पाटील साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान सोहळा पार पाडतोय. तर सर्वांना विनंती असेल आपण एकदा जोरदार टाळ्यांमध्ये साहेबांचा आपण सन्मान करतोय. थँक्यू सो मच. किरण सरपंच साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हा शाही सन्मान करणार आहोत. आणि तसेच नितीनदादा पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा पार पाडायचा आहे.
कुठेही खेळून जर कॅच पकडली तर त्यांच्याकरता कार्तिक दादा पाटील मॅन फ्रॉम USA यांच्या माध्यमातून कॅश प्राईज दिला जाईल. 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. कॅच पकडा, विकेट घ्या, विकेट हॅट्रिक घ्या, चौकाराची हॅट्रिक मारा, तुमच्याकरता पारितोषिक वर्षाव आहे. इथे बघा दांडी दांडी गुल विकेट. सोबत थँक्यू प्लीज. तर आमदार साहेब इथून आपल्यापासून रजा घेत आहे. थँक्यू सो मच साहेब आपण आल्याबद्दल. या स्पर्धेला इथून शोभा वाढवली आपण येऊन हृदयचंदकरापासून आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो. इथून ऑन साईडला फटका चांगल्या पद्धतीने सजवला आहे. सिंग धाव इथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली जाईल ना. धावफलक एकदा मी नजर टाकतोय तर धावफलक विचार केला तर सिंगलच्या मदतीने वाढील धावून पोहोचेल टोटली 12-12च्या आकड्यावरती. आपण दोन खेळाडूंचा विचार केला तर एका साईडला मदन दळवी आहेत बॅटिंग करण्याकरता तर गुरुनाथ आलेत बॅटिंग करण्याकरता. ओव्हरचा पुढील बॉल इथून कट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान तर अपील झाली होती. इथून 22चा इथून इशारा आलाय. तेरा धावा दाखल करते. आणखी इथून 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. पण आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला चांगल्या प्रकारे पंकज यांनी डिलिव्हर केलाय. प्रत्येकी विकेट करता कार्तिक दादा पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. इथून चांगल्या प्रकारे इथून बॉल डिलिव्हर केला जातोय. आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल आहे. या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. आपण धावफलकाचा विचार केला तर इथून धावफलक वाढलं जात आहे. आणि इथून या ओव्हरमधील विचार केला तर बॉल देखील कंप्लीट झाले ते 4. आणखी 2 बॉल शिल्लक आहे. धावफलक 14. आणखी शेवटचे हे 2 बॉल आहेत. पंकज कशा प्रकारे इथून डिलिव्हरी करते त्यांच्यावरती देखील नजर राहील. उडवलाय आणखी एकदा चांगला फटका सजवला. फिल्डर धावतोय बॉलच्या पाठीमागे पण तो बनराईन दर्शक दर्शनी स्ट्रोक बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बेगीट आलाय दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. धावफलक 20-20 आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगला फटका इथून सजवलाय. पंकजवरती आक्रमण केलंय. इथून हा शरीराचा भेद घेणारा बॉल होता पण टाइम असताना तिथून बॉल इथून दिशा दिली गेली. ओव्हर नंबर इथून 2चा खेळ संपेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलक गावदेवी संघ जाऊन पोहोचला 21-21 लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओव्हरचा समाप्ती अखेरीस.
बॅटिंग पॉवर प्लेचा इथून उपयोग केला जाईल. ओव्हर नंबर 3 मध्ये बॅटिंग पॉवर प्लेची इथून घोषणा केली जाते. स्ट्राईक एंडवरती आतापर्यंत मदन दळवी चांगली बॅटिंग केली आहे. 7 बॉलमध्ये आतापर्यंत 16 धावा त्यांनी बनवल्यात. ओव्हर नंबर 3 इथून सुरुवात होऊन बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग केला जाईल. पहिला बॉल इथून गॅप मध्ये खेळलाय. गॅप मध्ये बॉल गेला तर बॉलला थांबवणं कठीण होईल खेळाडू करता. इथून चांगले प्रयत्न केले गेले पण बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. इथे आलाय दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. इथून असं वाटत होतं की बॉलला स्टॉप केला जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा कशा प्रकारे अडवण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. त्याच्यानंतर पायाने अडवला गेला बॉल. धावफलक 25-25. मदन दळवी आतापर्यंत 8 बॉलमध्ये 20 धावा त्यांनी बनवल्यात आपल्या टीम करता. आणखी एक फुलटॉस बॉल लॉंग ऑन वरती थोडा डीप वरती खेळता येणार आहे. जोपर्यंत बॉलला फीड केलं जाईल एक तर इथे सहज आणि सोप्यापणे प्राप्त होईल. इकडे संतुष्ट व्हावं लागेल. जर इथून फिल्डिंग साईड टीम आपण त्यांचा जर विचार केला तर ते जर इथून जिंकताय तर त्यांच्याकरता इथून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल कार्तिक दादा पाटील यांच्या माध्यमातून. ओव्हरचा पुढील बॉल फुल टॉस. हा वेळेस फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर आलाय. कॅच सुटलाय. हा कॅच होणं फार महत्वपूर्ण होतं. आणखी एकदा कॅच सुटलाय. धावफलक वाढेल. जाऊन पोहोचेल 27-27. 3 बॉलचा खेळ संपला. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. आखूट टप्प्याचा बॉल आणखी एकदा हवेमध्ये गेलाय. फटका फसलाय. फिल्डर आणखी एकदा कॅच सुटलाय. या ओव्हर मध्ये फिल्डिंगचा स्तर जो राहिला अतिशय खराब राहिला. अतिशय खराब फिल्डिंगचा स्तर. आणखी शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. आपण बघा 28 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. आक्रमकता आतापर्यंत दर्शवली आहे. बॉल हवेमध्ये गेलाय. फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर इथे बघा एकाने काम नाही बनलं तर दुसरा त्याच्या मदतीला आलाय आणि अक्षरशः चांगल्या टाइमावरती आलाय. विकेट अंततः इथून गोलंदाज श्रीकांत यांच्या खात्यामध्ये आणि 100 रुपये श्रीकांत यांच्याकरता. थँक्यू सो मच. गौतम आले तर नवीन बॅट्समन बॅटिंग करण्याकरता. या ओव्हर मधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण 3 बघतोय मार्गस्थ म्हणजे इथून शेवटचा बॉल शिल्लक त्यापैकी. हा बॉल चांगल्या पद्धतीने इथून डिलिव्हर्ड केला जातोय. ओव्हर नंबर 3 ची होती आहे समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचले ते 28च्या आकड्यावरती. 2 गडीतून बाद झालेत पण मदन दळवी यांचा विचार केला तर 10 बॉलमध्ये त्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. 22 धावा बनवल्यात. एक छोटासा ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने येऊयात.
12 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगमध्ये आणि पहिल्या इनिंगमध्ये आता इथून किती धाबा बनल्या जातील त्याच्यावरती देखील नजर राहील. सकाळच्या सत्राचा आपण जर विचार केला तर अक्षरशः इथून धाबा बनत होत्या, पण त्याच्यानंतर आपण जी थर्ड आणि फोर्थ मॅच बघितली तिथून धावा बनायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे तिथून स्कोर उभा राहिल्याच्या मध्ये शंका नाहीये. 28 धावा आतापर्यंत धावफल करते आपण बघतो, 2 गडी बाद झाले तर आणि इथून येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. या 12 बॉलमध्ये काय घडेल, पण जोपर्यंत स्ट्राईक एंडवरती आणि मैदान दरम्यान मदन दळवी राहतील तोपर्यंत इथून 11 बघता दिसेल. त्यांना जीवनदान मिळाले ते खूप मागणं ठरू शकेल. येणारा वेळ आणि काळ दर्शवेल ते किती मागणं ठरेल ते जीवनदान. ओव्हर नंबर 4 पहिला बॉल इथून बॅकफुट वरती वेट करून चांगल्या प्रकारे कट केलाय. फक्त आणि फक्त सिंगल धाव फलक 29. पॉईंट्स उपयोगीतून केला आणि चांगल्या प्रकारे बॉलला खेळून काढलाय. इथून एक तर सहज आणि सोप्या रूपाने इथून प्राप्त होईल. एक इथून संतुष्ट व्हावं लागेल. धाव फलक 30. आणखी एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॉर्डर बॉलमध्ये कनेक्शन नाही, पण इथून विकेट किपर देखील चुकी करता बॉलला कलेक्ट करू शकले 22 स्वरूपामध्ये. इथे आणखी धाव फलक 31. पंकज पाटील यांच्या प्रत्येकी विकेट करता 100 रुपयाचे कॅश प्राइज इथून दिलं जाईल ना. कार्तिक दादा पाटील मॅन फ्रॉम USA यांच्या माध्यमातून उडवण्याचा प्रयत्न, इथून बॅटची कडा लागली होती वेगवान गतीने. हा बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि हा बॉल सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार चौकार. धाव फलक 30/35. ओव्हरचा पुढील बॉल 35 धावा आतापर्यंत बनल्यात. इथून हा बॉल बघा चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर केला जातोय स्टम्प्स. असं वाटलं होतं की स्टम्पला बॉल लागलाय की काय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात. असं वाटलं की स्टम्पला बॉल लागलाय की काय. काय घडलंय आपण आणखी एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात कशा प्रकारचा तो बॉल होता. पंकज पाटील यांचा बॉल आय थिंक असं वाटतंय की स्टम्प्स वरती लागलाय की काय. वाचले जातात स्टम्प्स पासून थोडासा बॉल पुढे बाउन्स झालाय. आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल. इथे बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं होतं, एज लागली होती, पण विकेट किपरने चुकी केली. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. धावफलक 35. लॉस ऑफ 2 विकेट्स. तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल ना. वाघोबा ग्रुप कसराळी त्यांच्या विपक्षामध्ये सुमित 11 फणसपाडा. दोन्ही संघांची कप्तान आपण टॉस द्यायचे.
तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण याच्या टॉससाठी वाघोबा ग्रुप कसराळी, त्यांच्या विपक्षामध्ये सुमित 11 फणसपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आग्रहाची विनंती तुमच्याकरता आम्ही करतोय की आपण टॉस यायचे. मदन दळवी आहेत आता स्ट्राईक एंडवरती. जे 6 बॉल येणार आहेत या ओव्हरमधील कशा प्रकारे इथून प्रणय राऊत इथून डिलिव्हर करतील. पाठी मागील मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन प्रणय राऊत यांनी केलं होतं. पहिला बॉल इथून सटीक ठिकाणावरती ठेवलाय. दुसऱ्या करता प्रयत्न इथून रनआउटची शक्यता वाढली आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागेल गौतम यांना. विकेट थँक्यू जे किसन दादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून दिलं जाईल ना. प्रणय पाटील यांच्या विकेट हॅट्रिक करता प्रणय यांच्याकरता इथून दिलं जाईल ना. आणि कार्तिक दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. विकेट करता प्रत्येकी विकेट करता ते कॅश प्राइज आहे. धावफलकाचा विचार करत तर जाऊन पोहोचले ते 36 आकडे, 3 गडी बाद झालेत. 5 बॉल आणखी शिल्लक आहेत. बॉल हवेमध्ये गेलाय, फटका फसलाय बॉलच्या खाली. विकेट किपर चांगल्या पद्धतीने कॅच टिपलाय. प्रणय राऊतच्या खात्यामध्ये सफलता. विकेट गडी बाद. अमेरिकन लँडिंग ग्रुप यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. तर सर्वात फेमस आपण मध्ये तर कार्तिक दादा पाटील आपण यांना बघतोय. छत्तीस धावा फलकावरती इथून 4 गडी बाद झालेत. आणखी 4 बॉल शिल्लक आहेत. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल आणि इथून काय घडलंय. रनआउटची शक्यता आहे नॉन स्ट्राईक एंड वरती आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद. आणखी गडी बाद होतोय. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. सौरभ पाटील यांनी जो कॅच पकडला होता त्यांच्याकरता 200 रुपयाचं पकडला तर आहे. तर सौरभ पाटील आपण जर कॅच पकडला तर आपल्याकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल ना. कार्तिक दादा पाटील मॅन फ्रॉम USA यांच्या माध्यमातून. चला दोन्ही संघांचे कॅप्टन सागराची विनंती तुमच्याकरता की टॉस साठी या. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल ना. सुमित 11 फणसपाडा त्यांच्या विपक्षामध्ये वाघोबा ग्रुप कसराळी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण ऐकत असाल तर टॉस साठी या. व्हाईटचा इथून इशारा दिला जातोय. व्हाईट +1 या 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. या 2 धावा कुठेतरी काट्यासारखे टोचल्या जातील मित्रांनो. धावफलक 38-38. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर इथून चांगल्या प्रकारे खेळलाय. फिल्डर आहे बॉलच्या पाठी मागे. इथून मिसफील्ड, फंबल आणि मिसफील्डच्या चालत्या स्वरूपामध्ये इथे काय घडलंय. पंचांना प्रश्न विचारला तर पंचांच्या नजरेमध्ये खेळाडू बाद आहे. थँक्यू सो मच डीजे. इथून थँक्यू डीजे. सौरभ पाटील यांनी जर कॅच पकडतात त्यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संगीता पाटील यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज दिलं जाईल ना. कार्तिकची मम्मी
तर कार्तिकचे पाटील आपण बघतोय त्यांच्या माताश्री त्यांच्या माध्यमातून ते 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉससाठी हार्दिक आहेत तर सध्या आपल्याकरता टॉस करण्याकरता ते देखील जॉईंट होत आहेत आपल्या समवेत. इथून आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. अजितजी राऊत यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. उबडचा पुढील बॉल इथून आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल आहे. पंचांना प्रश्न विचारलाय आणि पंचांच्या नजरेमध्ये खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद होईल. थँक्यू सो मच थँक्यू सो मच. सौरभ याने जर कॅच पकडला तर माणिकजी पाटील त्यांचे पिताश्री त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅच प्राइज इथून दिलं जाईल. एक कॅचची किंमत इथून बरीच इथून महाग आहे. शेवटचा बॉल आणि तो देखील इथून डॉट की विकेट इथून डायरेक्ट हिट झालाय आणि विकेट दे शेवटच्या बॉलवरती इनिंगची होते समाप्ती. बनल्या जातात त्या 39 धावा जिंकण्याकरता 40 धावसंख्येचं आव्हान असेल. जाऊयात आपण टॉस बॉक्स कडे जिथे हार्दिक आहेत सज्ज टॉस करण्याकरता. चला टॉस आपण करणार आहोत. अजितजी राऊत यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करूयात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. कसरली आणि एका बाजूला फणसपडा या 2 टीम मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. छाप असा कॉल आहे आणि छाप आलाय. टॉस कसरली टीमने जिंकला. निर्णय काय असेल थोड्या वेळाने सांगतात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत. थँक्यू सो मच. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फील्ड अरेंज करून घ्यायचे जास्त वेळ न दवडता आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. फिल्डिंग लावून घ्या. अजून इथून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी कसरली टीमने घेतलाय. चला 2 बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. हॅलो चेक. चला 2 बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांमध्ये. 30 बॉलमध्ये 40 रन इथून बनवावा लागणार आहेत. माऊली चषक 2025 आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस ह्या स्पर्धेचा. या स्पर्धेचे जे मेहनत आपण पाहू शकतायत. संपूर्ण मेहनत आमच्या आयोजकांनी घेतलंय. जयेश जी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत अध्यक्ष या स्पर्धेचे. त्यांच्या सोबतीने नितीनजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. रवीजी राऊत आपण पाहू शकतायत
हर्षदजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजितजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमंतजी राऊत आपण पाहू शकतायत. परेशजी पाटील आपण पाहू शकतायत. सिद्धेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषणजी पाटील आपण पाहतोय. त्याचबरोबर अरविंदजी पाटील, संतोषजी पाटील, तुषारजी पाटील आपण पाहू शकतायत. ही संपूर्ण आयोजक मंडळी आणि आपली एक जी इमेज या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बनवलं आहे या आयोजकांनी. जाऊयात मॅचच्या दिशेने. 40 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. पहिलाच बॉल या ठिकाणी लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, लेग ग्लान्सचा फटका या ठिकाणी आपण पाहू शकतायत यशस्वी होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. विशाल नाईक सरांचा इशारा येतोय. इट्स अ 4 रन्स. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी इरादे स्पष्ट केले गेले. चौकार या ठिकाणी आलाय. पारस हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. दुसऱ्या बाजूला अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव रोखू शकत नाही आहे. एक धाव परिपूर्ण केली जाते. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झाला आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर सिंगल येताना पाहायला मिळते. DBN लाईव्हच्या मदतीतून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातो. आपला फॉलो थ्रूमध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. एकच धाव या बॉलवरती मिळेल. चांगली आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अक्षयची रिलीज करत असताना ज्या प्रकारे आपण पाहू शकता ती ॲक्शन आयामने गोलंदाजी करतो. पंचांच्या डाव्या हाताकडून चांगला बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला होता. थोडंसं मागे टप्पा ठेवला. तिथून बाउन्स केला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 6 धावा फलकावरती लागल्या गेले. पंकज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय त्याच्यावरती चर्चा आपण करणार आहोत. फुलटॉस बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. ॲक्रॉस दी बॅटने एकच धाव या बॉलवरती मिळते. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. पंकज यांच्या प्रत्येक षटकारासाठी कार्तिकजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या माध्यमातून. चांगला बॉल त्या ठिकाणी होता. विकेट किपर बीट झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव या बॉलवरती मिळेल. 22च्या रूपामध्ये ही सिंगल या ठिकाणी आले. धावसंख्या फलकावरती 8. 40 धावांचा पाठलाग करायचा. इथून आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 32 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीजे. चला भरपूर वेळ मैदानाच्या आतमध्ये जातो याची नोंद घ्या. थोडीशी घाई करायची आहे. तुम्ही सुद्धा प्लीज सहकार्य करा आमच्या आयोजकांना. पहिले षटकाचं केल्या ठिकाणी संपन्न झाला आहे. आयोजकांची अफाट मेहनत, अथक परिश्रम गेल्या 1.5 महिन्यापासून आपण पाहतोय. आदरणीय जयेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर नितीनजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षदजी राऊत आपण पाहू शकतायत. रवीजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजितजी राऊत आपण पाहू शकतायत. हेमंतजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. परेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्तिकजी पाटील आपण पाहू शकतायत. जयेशजी पाटील आपण पाहू शकतायत. त्याचबरोबर भूषणजी पाटील आपण पाहतोय. अरविंदजी पाटील, संतोषजी पाटील, तुषारजी पाटील ही संपूर्ण आयोजक मंडळी एकत्रित येऊन जे एक साम्राज्य उभा केलेलं आहे या स्पर्धेचं. बॉलिंग ट्रॅकवरती मदनला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी तर दाखल झाल्या. मदन थोडासा जास्त वेळ जातोय. प्लीज स्पीडअप करा. पंच सुद्धा वॉर्न करतायत त्या ठिकाणी. 24 बॉल आणि 32 रनची गरज आहे. 24-32चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज दोन्ही एंडकडून सामने खेळवले जात आहेत. एक महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते.
मदन जास्त वेळ जातोय. फिल्डिंग करणारी टीम प्लीज स्पीडअप करा. आम्ही इथून टायमर सेट केले गेले. प्लीज स्पीडअप करा. बॉलिंग करणारी टीम सातत्याने आम्ही इथून अनाऊन्समेंट करतोय. फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. ती लॉफ्टेड ड्राईव्ह या ठिकाणी फेल होताना पाहायला मिळते. विकेट जातोय. पंकज चरुबामध्ये बिग विकेट गॉन. चला नवीन फलंदाज लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये या आणि जास्त एकत्रित येऊ नका आणि टीम मीटिंग करू नका. चला बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. भरपूर वेळ तुम्ही वाया घालवतायत. तेवीस बॉल आणि 23 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 32 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट मिळालंय. पंकजला विकेटवरती थांबणं गरजेचं होतं. आणि दुसऱ्या बाजूला मदनने आपल्या टीमसाठी एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली राऊंड द विकेटने. टॉस बॉल होता. बॅटची रिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव ह्या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 बॉल्स गेल्या ठिकाणी झाल्या. 22 बॉल आणि 22 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता. अजूनही इथून मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी जर विचार केला तर 50-50 आतापर्यंत आपण पाहू शकताय. इथून रिव्हर्स वॉड शॉट सरळ बॉलला फेकून दिलाय थडम्यांच्या दिशेने. 4 धावांकरिता 1 बाउन्स ओव्हर दिलं चौकार. थँक्यू डीजे. दिनू पाटील यांच्यासाठी एक कॅश प्राईज आपण पाहतोय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज. आणि कार्तिकजी पाटील आपण पाहू शकतायत. खास करून USA वरून ते मॅचचा आनंद घेत आहेत. इथून फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 14 धावा फलकावरती लागल्यात. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. मदन पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. हुक केला जातोय. लॉंग लेगमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण होईल का? तर यस 2 धावा डेफिनेटली पूर्ण केल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट येऊन त्यानंतर आक्रमक सुरुवात या ठिकाणी आपण पाहू शकतायत. पारस आणि दिनू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये करतायत. खास करून स्विच हिटचा तो फटका. बॅकफुटला जाऊन बॅटची ग्रीप चेंज केल्यानंतर त्यानंतर थर्डमॅनला ठोकलेला चौकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फाईन स्लिपमध्ये एकच धाव या बॉलवरती मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजून इथून 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 रन रेटने बॅटिंग करायचे. त्या रन रेटने सध्या बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम बॉल या ओव्हरमधील आपण पाहू शकतायत. पूर्ण विकेटने ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळते. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 18. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करा. परंतु ड्रिंक्स जरूर घ्या तुम्ही. परंतु वेळ जास्त वाया घालवू नका ह्याची नोंद घ्या. दोन्ही टीमसाठी एक महत्त्वाची ताकीद आहे. 18 बॉल 22ची गरज मैदानामध्ये. थँक्यू डीजे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेला. 18 मध्ये बनवायचे 22 आणि महत्त्वाच्या क्षणाला इथून बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेला. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून इथून सुवर्ण संधी असणार आहे.
या तिसऱ्या ओव्हरमध्ये मागील 2 ओव्हरमध्ये 9चा रन रेट इथून मेंटेन केला गेला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत गुरुनाथला 18 मध्ये 22 डिफेंड करायचे आहेत. प्लीज बॉलिंग करणारी टीम गावदेवी कनेर संघ सातत्याने इथून आम्ही अनाऊन्समेंट करतोय, प्लीज घाई करा, जास्त वेळ जातोय मैदानामध्ये. प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 25 मिनिटे दिले गेलेत. 18 बॉल 22 रनची आवश्यकता. दुसऱ्या बाजूला 18 धावा फलकावरती लागल्या स्कोर कार्डवरती. पहिल्याच बॉलवरती इनफिल्ड होऊन खेळला जातोय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी पोहोचेपर्यंत एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये चालवलाय. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. शॉर्ट ऑन पूल त्या ठिकाणी केला होता. 20 धावा फलकावरती आपण पाहू शकतायत. आता अजून इथून 20 रनची आवश्यकता 17 मध्ये. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. मागच्या 2 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा या टीमची या सेकंड मॅचमध्ये. कट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. विजयासाठी 16 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. 16-20चं समीकरण सध्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. इथून मॅचला मजा येईल. गोलंदाज जर अशाच प्रकारची कामगिरी करत राहिले तर हे बॉल ज्या वेळेला रिलीज होतात आणि डॉट बॉल जेव्हा जातात तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास सातत्याने वाढताना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती सुद्धा चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला होता. कदाचित लॉंगॉनमध्ये जर क्षेत्ररक्षक असता डीपमध्ये तर विकेट मिळू शकला असता. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय परंतु पहिल्या 3 बॉलमध्ये त्याचा फायदा झाला नाही. 15 बॉल 20ची गरज. वॉड मॅच. एक इंटरेस्टिंग मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल काय चेस केला आणि सरळ पाठवलाय मिड विकेट लाईट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. दिनू यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज कार्तिकजी पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. कमॉन डीजे. ऑस्टमच्या भरपूर बाहेर चेंडू पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. आता 27 धावा फलकावरती लागल्यात. 27 स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. 14 मध्ये बनवायचे आहेत 13. हळूहळू या ठिकाणी विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू झालंय. कारण मागच्या 3 ओव्हरमध्ये जे बॅटिंग झालं मागचा बॉल भरपूर खराब होता. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अजून 100 रुपये अकाउंटमध्ये जमा होतील आणि 6 धावा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर विजयी जर झाले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज कार्तिकजी पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार. 33 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सातत्याने शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय आणि शॉर्ट बॉलवरती 6 धावांची मोहर सुद्धा उमटवली गेली. जबरदस्त सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहू शकताय एकंदरीत 7 रनची गरज आहे. 33 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमध्ये. दिनू पाटील चांगली बॅटिंग ते मैदानामध्ये करतायत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट मिड विकेटला काय क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 34 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 6 रनची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात जवळ संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीसी. 12 बॉल आणि 6 रनची गरज. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये वाया घालवू नका मित्रांनो. प्लीज स्पीडअप करा. सातत्याने इथून आम्ही अनाऊन्समेंट करतोय आणि इथून अनाऊन्समेंट करणं चांगलं वाटत नाही कारण यूट्यूबला ही स्पर्धा कव्हर केली जाते. 12 बॉल 6ची गरज आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक हरवणारी खेळाडू जरूर आहे अक्षय. त्याच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. तुमच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दिनू पाटीलला स्ट्रायकिंगमध्ये आपण पाहतोय. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात.
लॉंगेस्ट स्ट्रीट त्यांच्या बॅटमधून आल्यात. 11 मध्ये 6ची आवश्यकता. एक चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 34 स्कोर कार्डवरती लागल्यात. 6 धावांची अजूनही गरज आहे 11 मध्ये. इथून कडे स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला शतशक जज करतायत. त्यांना बीट करून बॉल निघून जाईल. 6 धावांकरिता. वॉट शॉट, वॉट फिनिश, मॅच फिनिश. षटकार अडकीने आलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स दिनू पाटील. 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि त्याचबरोबर 300 रुपयांचं इंडिव्हिज्युअल कॅश प्राईज त्याच्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. सर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्यासाठी या. आदरणीय संतोष पाटील साहेब